ही आपली चिवईची भाजी, ही एक रानभाजी आहे. हिला काही ठिकाणी गोडची भाजी सुद्धा म्हणतात. ही भाजी थोडी चिकट असते. सोबत आरोग्यासाठीही चांगली आहे. बाजारात नेहमी उपलब्ध असते. या भाजीचे खूप सारे प्रकार बनतात. त्यातला एक प्रकार मी माझ्या पद्धतीने शेअर करते. याला आपण झुणका म्हणतो. खायला खूपच चविष्ट बनतो. नेहमी बनवून खावीशी वाटेल अशी भाजी बनते आणि बनवायलाही सोपी आहे. जास्त तामझाम करावी लागत नाही. पटकन बनते. तर मी आधी लसूण आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे. कांदा अगदी बारीक कापून घेतला आणि मस्त असा लालसर होईपर्यंत त्याला भाजून घेतलाय तेलामध्ये. आणि सोबत मी साईडला भाजी, कोथिंबीर कापून घेणार आहे. सकाळी-सकाळी डब्याची खूप घाई असते म्हणून भाजी मी रात्रीच निवडून स्वच्छ करून ठेवलेली होती. सकाळी फक्त पाण्यात टाकायची आणि बनवायची. तर आपला कांदा लाल झाला आणि त्यामध्ये मी मस्त बारीक चिरून आपली चिवईची भाजी टाकलेली आहे. सोबत यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अ, लाल तिखट 2 चमचे. तुम्ही किती प्रमाणात तिखट खातात त्या प्रमाणात घाला. पण ही भाजी तिखटच झणझणीत छान लागते आणि चवीपुरता मीठ. हे सगळं मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी आपली तयार होते, कच्ची राहत नाही. या भाजीमध्ये टमाटा घालायचा नाही कारण टमाटा सुद्धा पाणी सोडतो आणि ही भाजीही चिकट असते तर पाणी जास्त सोडते. कारण आपण नंतर यामध्ये बेसनाचं पीठ घालणार आहोत, तर पीठ मग जास्त लागतं आणि भाजी बेसन-बेसन होते. म्हणून भाजी थोडी सुकी तयार करायची, पाणी चांगलं आटू द्यायचं आणि मग यामध्ये आपण बेसन पीठ टाकणार आहोत. मी चांगलं 3 चमचे बेसन पीठ टाकलंय, जे 1 वाटी भरेल इतकं. तुम्ही किती बेसन पीठ भाजीमध्ये मावतं, त्या प्रमाणात घाला. भाजी मस्त अशी सुकी झाली पाहिजे असं बेसन घालायचं मस्त आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचंय म्हणजे आपलं बेसन शिजून जातं आणि भाजी मस्त चविष्ट तयार होते. तर भाजी बनवायला खूप सोपी आहे. अतिशय छान बनते. तर चला तुम्हीही बनवा आणि खा. त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. खुश रहा, मजेत रहा. थँक यू.